नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्यासोबत कियाची सायरॉस जी की 1.5 लिटर जेट डिझेल व्हेरियंट या ठिकाणी आहे, ज्याचं टर्बो डिझेल इंजिन यामध्ये येतं। 116 BHP आणि 250 न्यूटन मीटरचा टॉर्क या ठिकाणी जनरेट करून देतं। तर ही गाडी जी आहे तुम्हाला एक प्रॅक्टिकल गाडी पाहायला भेटते, कारण की याच्यामध्ये स्पेस आहे, याचे लुक्स आहेत जबरदस्त आहेत। सोबतच याचे कॉम्पिटिशन मध्ये पाहिजे झालं तर नेक्सॉन, व्हेन्यू, परत 3XO महिंद्राची झाली, स्कोडाची कायलॅक हे आहेत। पण ह्याच्यामध्ये जे डिफरंट काय ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचे प्राइसच्या बाबतीत जाणून घेणार आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू कन्से किया सातारा, ज्यांनी जे ही गाडी शूटसाठी अवेलेबल करून दिली। रिसेंटली जे ओपन झालेलं आहे सातारामध्ये, तो त्यांचे डिटेल्स जे तुम्हाला स्क्रीनवरती शो होतील। तर वळत आपण गाडीकडे। फर्स्ट ऑफ ऑल जर की पाहिजे झाली काही या प्रकारे तुम्हाला फ्लिप की या ठिकाणी पाहायला भेटते। लॉक अनलॉकचे बटन्स आहेत, त्यावरती होल्ड केल्यानंतर बूट ओपन होतं। हे व्हेरियंट जे ते STK ऑप्शनल व्हेरियंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं, जे की डिझेल इंजिन सोबत आहे। 1.1 लिटर पेट्रोल इंजिन सोबत सुद्धा येतं, जे की 118 BHP आणि 172 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करून देतं। दोन्ही सुद्धा व्हेरियंट या ठिकाणी अवेलेबल आहेत। डिझेल व्हेरियंट घ्यायचा आहे तर कियाची सायरॉस तुमच्यासाठी आहे। तर फ्रंट मध्ये पाहिजे झालं काही या प्रकारे तुम्हाला डिझाईन पाहायला भेटतं। 4 फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहेत। इकडे जर पाहिलं काही ह्या प्रकारचे हेडलाईटचा सेटअप आहे। याच्यामध्ये DRL येत नाही, जे याच्यावरचं व्हेरियंट येतं म्हणजे टॉप व्हेरियंट येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला जे DRL प्लस LED हेडलाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। सेंटरला कियाची बॅजिंग आहे। साईड प्रोफाईल जर पाहिजे झाली, साईडला तुम्हाला जे यामध्ये 16 इंचेस जे क्रिस्टल कट अलॉय व्हील्स या ठिकाणी पाहायला भेटतं। डिझाईन जे आहे ना ते तुम्हाला या ठिकाणी डिफरंट पाहायला भेटतं, म्हणजे रेग्युलर जे कार्स होतात त्याप्रमाणे तुम्हाला डिझाईन यामध्ये पाहायला भेटत नाही। लुक जे तुम्हाला म्हणजे अट्रॅक्टिव्ह लुक्स या ठिकाणी नक्कीच ऑफर केले आहेत कियाने। वरती जर पाहिजे झालं तुम्हाला काही या प्रकारे जे ह्याचा शार्फिन अँटिनस विथ रूफ रेल्स पाहायला भेटतं। त्यामध्ये जे पॅनोरामिक सनरूफ येत नाही, सनरूफ जे ते छोट्या साईजचं येतं। रिअर मध्ये पाहिलं तर काही या प्रकारे डिझाईन आहे। यामध्ये जे तुम्हाला स्टार मॅप LED टेल लॅम्प या ठिकाणी ऑफर केलेले आहेत। सोबतच जर पाहिलं यामध्ये कियाची बॅजिंग आहे, सिरॉसची बॅजिंग। आणि इथं जर पाहिलं ना तर काही या प्रकारे टेल लॅम्पची प्लेसमेंट खालच्या साईडला केली आहे, म्हणजे जे लुक्स येतात ना ते नक्कीच जबरदस्त लुक्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात। काही लोकांना आवडतील, काही लोकांना काहीतरी वेगळं वाटेल, पण नाही, मी पण ज्यावेळेला लॉन्चच्या वेळेला पाहिलं होतं त्यावेळेला मला पण थोडं डिझाईन वेगळं वाटलं होतं, पण आता जे आय कॅची डिझाईन जे ते नक्कीच पाहायला भेटतं। 4 रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आहेत। रिअर कॅमेरा या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट पाहायला भेटते। बाकी बंपरचं डिझाईन जे काही या प्रकारे आहे। यामधलं जर बूट स्पेस पाहायचं झालं ना तो तुम्हाला जे टोटली 465 लिटरचा मॅसिव्ह असा बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटतो, जो की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आरामात जे तुमचं लगेच प्रॉपर या ठिकाणी कॅरी होणार आहे। याचा बूट स्पेस, ह्याच्यामध्ये स्पेस असण्यामागचं कारण जे याची ऑलमोस्ट जे 4 मीटर लेंथ या ठिकाणी आहे, फक्त 5 mm ने कमी आहे, नाहीतर ऑलमोस्ट 4 मीटर या ठिकाणी जे गाडीची लेंथ आहे। विड्थ जर पाहिली तर जवळपास 2 मीटरच्या आसपास याची विड्थ सुद्धा आहे। जाऊयात सेकंड रो मध्ये आणि याच्यामध्ये स्पेस बघूयात। हे काही या प्रकारे जे फ्लश डोअर हँडल तुम्हाला पाहायला भेटतात। सोबतच जर पाहिलं तर तुम्हाला जे इनबिल्ट यामध्ये कर्टन्स पाहायला भेटतात, म्हणजे एक्स्ट्राचं काही काम करायची गरज नाहीये। डोअर ट्रिमचं डिझाईन काही या प्रकारे आहे। थोडंफार लेदरचं फिनिशिंग या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, पण हे पूर्ण प्लास्टिक तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतंय। विंडो अप अँड डाऊन करण्यासाठी या ठिकाणी कंट्रोल आहे। इथे जे तुमची 1/2 लिटरची बॉटल या ठिकाणी कॅरी होईल, स्पीकरची प्लेसमेंट आहे। बाकी जर पाहिलं ना सेकंड रो मध्ये तुम्हाला काही या प्रकारे सीट्स पाहायला भेटतात। 3.3 सीट बेल्ट्स आहेत। आयोसोफिक्स चाइल्ड माउंट जे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात। बाकी स्पेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते आतमध्ये जाऊन बघूयात। इकडे जर पाहिलं काही या प्रकारे जे तुम्हाला कम्फर्टेबल सीट्स तर नक्कीच पाहायला भेटतात। सोबतच जर 3 पर्सन्स असतील तर ते आरामात या ठिकाणी ट्रॅव्हल करतील। तुमची हाईट जर आहे अराउंड 6 फीट तर तुम्हाला जे एकदम कम्फर्टेबली सेकंड रो मध्ये तुम्हाला स्पेस पाहायला भेटतो। नी रूम पहा, अंडर थाय सपोर्ट एकदम प्रॉपर अंडर थाय सपोर्ट या ठिकाणी आहे। कोणतीही यामध्ये कमी तुम्हाला भासणार नाहीये। माझी पुढची सीट जे ड्रायव्हर सीट ती मी माझ्या हिशोबानेच ऍडजस्ट केलेली आहे, तरी जे मी कम्फर्टेबली इथे पाय पसरून जरी म्हटलं तरी बसू शकतो। बाकी रिअर मध्ये 2 AC व्हेंट्स आहेत। Type-C 2 चार्जिंग सॉकेट या ठिकाणी आहेत। मोबाईल होल्डर इथे दिलंय, ते एक चांगली गोष्ट आहे। स्मॉल जो बंप आहे तो या ठिकाणी आहे, पण त्याच्यामध्ये निग्लिजिबलच आहे, काही एवढा प्रॉब्लेम येणार नाहीये। बाकी जर पाहिलं ग्रॅब हँडलची प्लेसमेंट या ठिकाणी। सेफ्टीचं जर बोलायचं झालं यामध्ये तुम्हाला 6 स्टँडर्ड एअर बॅग्स या ठिकाणी पाहायला भेटतात। 20 ॲडेड सेफ्टी फीचर्स जे ते या ठिकाणी दिलेले आहेत। सोबतच जर पाहायचं झालं तर
रिअर मधून जे तुम्हाला सनरूफचा काही या प्रकारे व्ह्यू भेटतो. तर मेन जे पुढचं आहे डॅशबोर्ड आणि सगळं, तर ते जे आपण पुढे जाऊन जाणून घेऊयात. ड्रायव्हर साईडचा डोअर पाहिला का ह्या प्रकारे डोअर ट्रिम आहे. बाकी सगळे विंडोचे कंट्रोल्स, विंडो लॉक आहे, लॉक अनलॉक करण्याचे कंट्रोल्स आहेत. इथे सोबतच जे इलेक्ट्रॉनिकली तुम्ही मिरर ऍडजस्ट करू शकता. इकडे सुद्धा तुमची जे 1.5 लिटरची बॉटल इकडे कॅरी होईल. इकडे स्पीकर आहे. बाकी इकडे जर पाहिलं तर तुम्हाला काही या प्रकारे जे ड्रायव्हर सीट पाहायला भेटतात. कम्फर्टेबल सीट आहेत, पण वरती जर टॉप मॉडेलमध्ये गेलं तर तुम्हाला जे व्हेंटिलेटेड सीट्स पाहायला भेटतात. सोबतच 4 वे इलेक्ट्रॉनिकली ऍडजस्टेबल कंट्रोल सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. बाकी जे इथं हाईट ऍडजस्ट सुद्धा मॅन्युअल तुम्ही करू शकता आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तर जाऊयात आपण आतमध्ये. इकडेच आहे तुम्हाला काही या प्रकारचा डॅशबोर्ड पाहायला भेटतोय. डॅशबोर्डचं डिझाईन पाहिलं ना तर तुम्हाला कनेक्टेड 2 डिस्प्ले या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतात. 10.25 इंचेसचे 2 डिस्प्ले आहेत. मी की लावतो, 1 मिनिट. तर ही जी की आहे फ्लिप करून आपण लावू शकतो. हा, तर काही या प्रकारचे 10.25 इंचेसचे हे 2 डिस्प्ले तुम्हाला पाहायला भेटतात. जे की इकडे जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, इकडे मेन स्क्रीन आहे, त्याच्याकडे वळूयातच. पण मध्ये जे काही या प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड पाहायला भेटतं. एअरबॅगची बॅजिंग आहे, इकडे थोडंसं स्पेस आहे. एसी वेंटची जी म्हणजे डिझाईन आहे ते तुम्हाला या ठिकाणी युनिक पाहायला भेटतं, जे म्हणजे प्रॅक्टिकल आहे, जास्त स्पेस नाही घेतलेला आहे. सेंटर कन्सोल पाहायचं झालं तर काही या प्रकारे तुम्हाला डिझाईन पाहायला भेटतं. इकडे जे हे जे STK ऑप्शनल व्हेरियंट असल्यामुळे जे तुम्हाला इकडे इलेक्ट्रॉनिक ब्रेक वगैरे पाहायला भेटत नाहीये. त्याच्याकडे लोअर व्हेरियंट असल्यामुळे मॅन्युअल ब्रेक पाहायला भेटतो. 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स या ठिकाणी पाहायला भेटतं. याच्यामध्ये ऑटोमॅटिक ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. सोबतच इकडे पाहिलं तर तुम्हाला थोडीशी स्पेस पाहायला भेटते पार्किंग सेन्सर्स ऑन करण्याचे. सोबतच पार्किंग कॅमेराचे ह्या बटनने ऑन होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे 3 व्ह्यू या ठिकाणी पाहायला भेटतात. एक वाईड अँगलमध्ये, एक खालच्या बाजूला एक आहे. असे जे 3 डिफरंट व्ह्यूज आहेत. सोबत पाहिलं इकडे जे तुमचं चार्जिंग सॉकेट पाहायला भेटतं. तुम्हाला टाईप-C चार्जिंग सॉकेट सुद्धा या ठिकाणी पाहायला भेटतात. सोबतच जर पाहिलं इकडे जे सगळे एसीचे कंट्रोल्स या ठिकाणी आहेत. हजर्ड लाईटचं बटन आहे आणि हे जे सगळे या डिस्प्लेचे कंट्रोल्स आहेत, सर्च वगैरे करायचं असेल, मीडिया मॅप वगैरे जे सगळं तुम्ही इकडून करू शकता. सोबतच जर पाहिलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरकडे तर इकडे जे काही या प्रकारे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहायला भेटतंय. सेंटरमध्ये जे तुम्हाला या ठिकाणी DF लेवल, सोबतच इकडे तुमचं रिफिलिंग पासून म्हणजे ट्रिप इन्फॉर्मेशन हे सगळं पाहायला भेटणार. लेफ्ट साईडला तुमचं स्पीड, राईट साईडला RPM, इकडे फ्यूल, बाकी इकडे इंजिन टेम्परेचर हे सगळं असणार आहे. याच्यामध्ये गिअर शिफ्टर्स सुद्धा पाहायला भेटतात, गिअर शिफ्टर्स, पण ऑटोमॅटिक मध्येच ते दिसतील. सोबतच इकडे जे वायपरचे कंट्रोल्स पाहायला भेटतात. इकडे हेडलाईटचे कंट्रोल्स आहेत. बाय द वे हे जर स्टेअरिंगचं डिझाईन बघितलं, डबल डी कट जे स्टेअरिंग व्हील डिझाईन तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. बाकी अजून जर तुम्हाला सांगायचं झालं तर फ्रंटमध्ये तुम्हाला अपराईट पोझिशनमुळे जे पूर्ण बोनेट जे समोरचं विजिबल होतं, रोड सुद्धा तुम्हाला विजिबल राहणार आहे. आणि मेन अजून एक गोष्ट, हा जो क्वार्टर पॅनल दिलेला आहे ना, याच्यामुळे जे तुमची विजिबिलिटी ब्लॉक होत नाही. सो हे जे मोस्ट ऑफ द कार्स मध्ये कसं होतं, हा पॅनल जाड असल्यामुळे म्हणजे विड्थ त्याची जास्त असल्यामुळे तुम्हाला जे तिकडचा व्ह्यू जो आहे टर्निंगला तो या ठिकाणी तुम्हाला अवघड होतं. सो यामध्ये तो इश्यू येणार नाहीये. बाकीकडे पाहिलं तर तुम्हाला ग्लब बॉक्स पाहायला भेटतंय. स्पेसच्या बाबतीत कोणतीही या ठिकाणी कमी नाहीये. वरती जर पाहिलं तुम्हाला जे सन ब्लाइंडर आहे, तिकडे मिरर नाहीये. लेफ्ट साईडला पॅसेंजर साईडला मिरर पाहायला भेटतो. इथे सनरूफचे कंट्रोल्स या ठिकाणी पाहायला भेटतात. काही या प्रकारे जे सनरूफ तुम्ही ओपन करून त्याच्यामधून जे व्ह्यू एन्जॉय करू शकता. त्याची जे लेंथ जास्त आहे, विड्थ थोडीशी तुम्हाला कमी या ठिकाणी पाहायला भेटेल. ज्या यूज साठी सनरूफ असतात तेच या यूज साठी तुम्ही जे याच्यामध्ये यूज करू शकता. बाय द वे जे अप्पर व्हेरियंट येणार आहे त्यामध्ये तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. सो काही ह्या प्रकारचे कियाची सायरॉस होती. बाहेर जाऊन याच्या वर्डिंगच्या बाबतीत बोलूयात. तर म्हणजे काही या प्रकार होते कियाची सायरॉस. स्पेशल जर तुम्हाला एक डिझेल कार हवी, स्पेसियस कार हवी आहे, लुक्स डिफरंट हवेत, आय कॅची डिझाईन हवे, तर तुम्ही नक्की जे कियाची सायरॉस या ठिकाणी कन्सिडर करू शकता. बाकी जे नेक्सॉन वेन्यू सोबतच 3XO आणि कायलॅक सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहे. त्याची प्राइस जे 11.5 लाख एक शोरूम जाणार आहे स्टेट वाईज आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज जे या ठिकाणी व्हॅरी होत राहणार आहे.
सो तुम्हाला कशी वाटली कियाची सायरॉस कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. भेटत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सीट बेल्ट वापरा आणि ट्रॅफिक रूल्सला फॉलो करा.